नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। जयसिंगपूर नगर परिषद सर्वसाधारण सभेसमोरील विषयांना बहुमताने मंजुरी। जयसिंगपूर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी पालिकेच्या ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिराच्या सभागृहात नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे। सभेसमोरील सर्व 11 विषय बहुमताने मंजूर करण्यात आले। नगरसेवक अर्जुन देशमुख यांनी विषय पत्रिकेवरील 1 ते 9 विषय मंजूर असल्याचं सांगितलं। यावर सत्ताधारी गटातील सर्व सदस्यांनी यास अनुमोदन दिलं। सभेसाठी उपस्थित असलेल्या विरोधी आघाडीतील 5 पैकी 4 सदस्यांनी विषय क्रमांक 1 मागील सभेचं प्रोसिडिंग वाचून कायम करणे, 2 स्थायी समितीचे ठरावाचे अवलोकन करणे, सरळ सेवा भरतीपूर्वी पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करणे व पदोन्नती समितीकडे प्रस्ताव सादर करणे, 15व्या वित्त आयोगातून पाणी पुरवठा विभाग व विविध विभागातील लाईट बिल भरण्याबाबत निर्णय घेणे, जयसिंगपूर शहर मंजूर विकास आराखड्यामधील आरक्षित क्षेत्राचं भूसंपादन करणे, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या गव्हर्निंग काउन्सिलवर नगरसेवकांचे नामनिर्देशन करणे या विषयांना हरकत नोंदवताना विरोध नोंदवला। विषय क्रमांक 3 स्वेच्छानिवृत्तीबाबत आलेल्या अर्जांचा विचार करणे, वारसा हक्क नोकरी संदर्भात ज्येष्ठता यादी तयार करणे, जयसिंगपूर नगर परिषदेचे LED फलक भाडेपट्ट्याने देणे या विषयांना मंजुरी दिली। सभेमध्ये नगरसेवक अर्जुन देशमुख व बजरंग खामकर यांची स्थानिक स्वराज्य संस्था गव्हर्निंग काउन्सिल मुंबई निवडणुकीकरता सदस्य म्हणून निवड करण्याबाबतचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे। यावेळी सत्ताधारी गटाच्या सदस्यांनी देशमुख व खामकर यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन केले। आजच्या बैठकीमधील चर्चेत नगरसेवक अर्जुन देशमुख, शीतल गतारे, पराग पाटील, संतोष जाधव, संजय पाटील कोथळीकर यांनी सहभाग घेतलाय। सभेपुढील सर्व विषय बहुमताने मंजूर झाल्याचं सभाध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी जाहीर केलं। उपनगराध्यक्ष अनुराधा अडके, मुख्याधिकारी टीना गवळी यांच्यासह नगरसेवक नगरसेविका सभेस उपस्थित होते। राष्ट्रगीतानं सर्वसाधारण सभेची सांगता झाली। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।